स्वाध्याय इयत्ता 7वी, विषय मराठी, कविता 4थी, श्रावण मास. प्रश्न पहिला, खालील प्रसंगी काय घडते ते लिहा. पहिला प्रसंग, पहिला पाऊस आल्यावर. उत्तर, कडक उन्हाने वातावरण तापलेले असते. घामांच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते. हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते. पहिला पाऊस सर्व प्राणीमात्रांना हवा हवासा वाटतो. 2. सरीवर सरी कोसळल्यावर. उत्तर, आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो. सरीवर सरी कोसळतात तेव्हा पावसात चिंब भिजावेसे वाटते. झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशुपक्ष्यांना मुबलक पाणी मिळते. सर्व सृष्टी न्हाऊन निघते. पशु पक्षी निवारा शोधतात. शेतकरी आनंदित होतात. प्रश्न दुसरा, निरीक्षण करा व लिहा. श्रावण महिन्यातील तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल. उत्तर, अंधार पसरल्यासारखा वाटतो. अचानक वारे वाहू लागतात. आकाशात इंद्रधनुष्य दिसू लागते. पावसाच्या सरी कोसळू लागतात. आकाशात काळे ढग दिसून येतात. प्रश्न तिसरा, खालील तक्ता पूर्ण करा. कवितेत आलेली यांची नावे. प्राणी: हरिणी, पडसे, खिल्लारे, गुरे, वासरे. पक्षी: बगळे, पाखरे. फुले: सोनचाफा, केवडा, पारिजातक. प्रश्न चौथा, सुंदर बाला या फुलमाला या काव्यपंक्तीसारख्या अक्षरांचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. उत्तर: 1. श्रावण मासी हर्ष मानसी. 2. तरु शिखरांवर उंच घरावर. 3. उठती वरती जलांदावरती. 4. उतरुणी येती अवणीवरती. 5. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी. प्रश्न पाचवा, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी लिहा. अ. क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. आ. झाडावर घरावर पिवळे पिवळे ऊन पडते. उत्तर, तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. इ. हरिणी आपल्या पाडसासह कुरणात बागडत आहे. उत्तर, सुंदर हिरणी हिरव्या कुरणी निजबाळासह बागडती. प्रश्न 6वा, कवितेच्या खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. उत्तर, श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. या ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदित होते. खेळूया शब्दांशी. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. 1. बासरी, पावा. 2. स्त्रिया, ललना. आकाश, नभ. मेघ, जलद. गुराखी, गोप. पृथ्वी, अवनी. वृक्ष, तरु. मुख, वदन. राग, रोष. खेळ खेळूया. खालील समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे उभे शब्द भरायचे आहेत. एका जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरवून दाखवल्या आहेत. दुसऱ्या जिन्याच्या पायऱ्या तुम्हाला उतरायच्या आहेत. 1. नेता. 2. तारीख. 3. खग. 4. गगन. 5. नयन. 6. नवल. लिहिते होऊया. श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते. कोवळे ऊन पडते. ऊन पावसाचा आनंददायी लपंडाव सुरू होतो. हवेत सुखद गारवा येतो. शेतात पेरलेले बियाणे उगवून येतात. शेतकरी मनातून सुखावतो. नदी नाले भरभरून वाहतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. सगळी सृष्टी हिरवीगार होते. पशु पक्षी व माणसाच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतो. वैशाखात कडक ऊन पडते. जमिनीला भेगा पडतात. अंगाची लाही लाही होते. घामांच्या धारा लागतात. नदी नाले आटतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही. तहानेने प्राणीमात्रांचा जीव व्याकुळ होतो. चला संवाद लिहूया. पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा. पाऊस:
मी आल्याबरोबर तू घराच्या बाहेर येते. छत्री. हो, तुझे आणि माझे नातेच तसे आहे. पाऊस. तू माणसांना ओलं होण्यापासून वाचवते आणि स्वतः मात्र पाण्यात भिजतेस. छत्री. हो, मला पाण्यात भिजायला आवडते. तू आला म्हणजे मला घराच्या बाहेर पडता येते. मी तर तू कधी येतो याची वाटच बघत असते. पाऊस. माझ्यामुळे तुला काही त्रास तर होत नाही ना? छत्री. नाही, मला तुझा काहीच त्रास होत नाही. फक्त जोराची हवा आली तर मला मात्र त्रास होतो. पाऊस. ते ग कसं? छत्री. वारा असला की मी उलटी-सुलटी होऊन उडू लागते. काय होत आहे ते मला काहीच समजत नाही.